तर मित्रांनो, आज आपण फिजिक्समधला एक अतिशय इंटरेस्टिंग असा कन्सेप्ट आपण याच्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत आणि त्या विषयाचं नाव आहे डेन्सिटी. तर डेन्सिटी आपण थिअरीनुसार काय म्हणतो की डेन्सिटी इज मास पर युनिट व्हॉल्यूम. म्हणजे 1 किलोग्रॅम मास 1 क्युबिक मीटर या एवढ्या व्हॉल्यूममध्ये ठेवलेला असेल, साठवलेला असेल, त्याला म्हणतो की तिथे डेन्सिटी किती असते, 1 किलोग्रॅम पर क्युबिक मीटर. पण याचा अर्थ काय समजायचा, म्हणजे मग काय, सो व्हॉट. तर सो व्हॉटचं उत्तर देण्यासाठी आपण एक थॉट एक्सपेरिमेंट असं करून बघूया. आता तुम्हाला आधी सांगतो, थॉट एक्सपेरिमेंट हा थॉट कुठून आला. तर मित्रांनो, अल्बर्ट आइन्स्टाईन हा जो महान शास्त्रज्ञ होता, त्या अल्बर्ट आइन्स्टाईननी जेव्हा काही शोध लावले, शोध निबंध लिहिले, तर याची जी विचार करण्याची जी पद्धत होती, त्या विचार करण्याच्या पद्धतीला थॉट एक्सपेरिमेंट असं नाव पडलं. म्हणजे कसं की जेव्हा तो त्या पेटंट ऑफिसमध्ये काम करायचा, बेसिक कामं जे काय फायली त्याच्या निपटारा झाला की मग त्याला वेळ असायचा. मग वेळ असेल तर मग तो आपला जाऊन उभा राहणार एखाद्या खिडकीमध्ये किंवा ऑफिसच्या गॅलरीमध्ये किंवा खिडकीला उभा राहायचा आणि मग समोर तिथे एस्केलेटर्स असत किंवा काय एस्केलेटर्स नाही, की लिफ्ट खालून वर चालली आहे किंवा वरून खाली चालली आहे आणि मग तो लिफ्टमध्ये बसलेल्या माणसाला कसं वाटत असेल की आपण एका जागी, कारण तो लिफ्टच्याच स्पीडने जात असल्यामुळे त्याला स्वतःला आपण स्थिरच आहोत की काय असं वाटत असेल. आणि लिफ्टमधल्या खाली जो बेसमेंटला जो वाट बघत बसलेला लिफ्ट, त्याला लिफ्ट हलताना दिसत असेल आणि लिफ्ट हलते म्हणजे मग त्यातला माणूस पण हलताना दिसत असेल वगैरे वगैरे, की म्हणजे मग त्याचे आइन्स्टाईनच्या लेवलचे विचार. तर मग त्याच्यावरनं मग तशा ती विचार करण्याची पद्धत, किंवा मी प्रकाशावरच्या वेगाने जाणाऱ्या गाडीवर बसलो आणि मग वगैरे 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 त्याचे जे विचार. आणि म्हणजे नुसतंच काही कल्पना विलास नसायच्या, त्याच्या मागे थेरॉटिकल बेस असायचा आणि त्याच्यावर तो विचार करायचा आणि मग त्याच्यामध्ये त्याची गृहीतकं मांडायची. सांगायचा मुद्दा असा मित्रांनो, की आज आपण डेन्सिटी हा जो विषय आहे त्याचा विचार या साधारण एका वेगळ्याच थॉट एक्सपेरिमेंटच्या माध्यमातून करायचा प्रयत्न करणार आहोत. आणि तो थॉट एक्सपेरिमेंट आपल्या लेवलचा सोपा असेल, की आणि एक्सपेरिमेंट म्हणजे काय करायचं की विचार करायचे काही गृहीतकांवर. तर आता गृहीतक काय, की घनता, की वॉटर वेपर ची घनता काय असते, 1.1 kg पर मीटर क्यूब. पाण्याची घनता आणि बर्फाची घनता डेन्सिटी इज 1000 kg पर मीटर क्यूब. म्हणजे वाफेची 1.1 kg पर मीटर क्यूब आणि त्याच्या ऑलमोस्ट 1000 पट पाण्याची आणि बर्फाची अंटील 4 डिग्री 0 to 4 मधलं आपण बोलू नंतर, तर ती 1000 kg पर मीटर क्यूब. आणि 0 to 4 डिग्री सेल्सिअसमध्ये मात्र बर्फाची घनता असते 920 kg पर मीटर क्यूब, म्हणजे घनता थोडी कमी होते. हे झालं. नंतर दुसरं असं की गणिताचे ॲझम्पशन्स किंवा गणिताचे कन्व्हर्जन्सनुसार 1 मीटर क्यूब 1 क्युबिक मीटर 1 मीटर क्यूब 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर 3 डायमेन्शनचा जर एखादा बॉक्स घेतला तर त्याचं तर त्याच्यामध्ये असलेली ते समजा आपण सेंटीमीटर क्युबिक सेंटीमीटरच्या ह्याच्यात घेतलं तर दॅट इज 1000 सेंटीमीटर क्यूब. 1 मीटर क्यूब इज इक्वल टू 1000 सेंटीमीटर क्यूब आणि दॅट इज इक्वल टू 1000 लिटर. म्हणजे 1 मीटर क्यूब इज इक्वल टू 1000 लिटर. तर साधारण ही आपली या साईडची
ॲझम्पशन्स आणि कन्व्हर्जन्सचा आपण विचार केला. आता एक्सपेरिमेंट काय करायचा? तर मी या रूममध्ये तुम्हाला बसलेला दिसतोय. तर रूममध्ये बसलेला दिसतोय, तर पहिलं काय करायचं की या रूमचं व्हॉल्यूम फाइंड आउट द व्हॉल्यूम. रूमचं व्हॉल्यूम कसं काढणार की रूमची लेंथ, रूमची विड्थ आणि रूमची हाईट, बरोबर. तर या रूमची जे आता फ्लोरिंग जे फरशा ज्या आहेत, तर 2 फूट बाय 2 फूटची फरशी आहे समजा, असं धरू. तर त्याच्यावरून साधारण अंदाजे मी म्हणलं की रूमची जी लेंथ आहे ती 10 फूट 10 फूट विल कम टू 10 फूट आहे. रूमची जी ब्रेड्थ आहे किंवा वेड्थ आहे, सो दॅट इज 8 फूट. म्हणजे अशा 5 फरशा आणि अशा 4 फरशा फ्लोरिंग. सो 880 स्क्वेअर फूट फरशी आहे आणि 10 फूट उंची आहे. म्हणजे रूमचं व्हॉल्यूम झाला 800 cubic meter is the volume of this room. 800 cubic foot. 800 cubic foot is the volume of this room. आता 800 cubic foot चं आपल्याला काय करावं लागेल? कन्व्हर्जन क्युबिक मीटर पर्यंत, क्युबिक मीटर मध्ये, कारण इट इज अ स्टँडर्ड. मग ते किती आलं? 22.65 क्युबिक मीटर. या रूमचं व्हॉल्यूम 22.65 क्युबिक मीटर हे येतं. तर आता ते काय आहे? या रूमची व्हॉल्यूम म्हणजे काय झालं? या रूम मध्ये किती हवा आहे? रूम मध्ये काय? शेवटी हवा आहे. तर रूम मध्ये असलेली हवा, तर रूम मध्ये असलेल्या हवेचा व्हॉल्यूम किती झाला? 22.65 क्युबिक मीटर. तर हे झालं व्हॉल्यूम. आता मग 22.65 मीटर क्यूब या हवेचं वस्तुमान किती, जे हवेचं मास किती होईल? मग आपण इथं म्हणजे त्या ह्याचं किती म्हणलं? 1.1 साधारण हवेत. म्हणजे या रूम मध्ये 25 किलो, या रूम मध्ये 25 किलो वस्तुमानाची हवा आहे. 25 किलो वस्तुमानाची हवा या रूम मध्ये आहे. तर मग आता हवेमध्ये तुम्हाला माहिती आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, वॉटर वेपर आहे आणि शिवाय कार्बन डायऑक्साईड वगैरे काय काय आहे. तर मग या रूम मध्ये असलेला जो ऑक्सिजन माझ्या आजूबाजूला आहे तो किती आहे? ऑक्सिजन इज 20% ऑफ द टोटल. तर हे लक्षात घेण्यासाठी तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की या रूम मध्ये जे काही वायू आहेत वेगवेगळे, ते सगळे वायू त्यांच्या त्यांच्या परीने पूर्ण इथपर्यंत पसरलेले आहेत. सो डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर तुम्हाला माहित असेल तर, की दुसरा कुठलाही वायू तिथं असला किंवा नसला तरीही प्रत्येक वायू हा त्याचं जे प्रेशर असतं ते तिथं देतच असतो, इरिस्पेक्टिव्ह वेदर द अदर गॅसेस आर प्रेझेंट ऑर नॉट. तर त्या पद्धतीने पूर्ण प्रत्येक वायू इथं पसरलेलाच आहे. हवेमधला जे काही वायू आहेत, नायट्रोजन असो, ऑक्सिजन असो, वॉटर वेपर असो, सो दे आर ऑल स्प्रेड आउट इन दिस रूम. तर टोटल मास या ठिकाणचं हवेचं झालं 25 किलो. हवेमध्ये जो ऑक्सिजन माझ्यासाठी जो अवेलेबल आहे तो किती झाला? 5 किलो. आता आपण लेट्स कम टू वॉटर वेपर. तर या रूम मध्ये वॉटर वेपर किती आहे? तर साधारण आपण म्हणतो की 4% ऑफ द व्हॉल्यूम, 4% ऑफ एअर इज वॉटर वेपर. साधारण म्हणजे काय झालं? 4% ऑफ 25 म्हणजे 1 किलो. या रूम मध्ये 1 किलो एवढ्या वस्तुमानाची वॉटर वेपर किंवा पाण्याचं बाष्प आहे. 1 किलो वस्तुमान. तर 1 किलो वस्तुमान असेल
1 किलो वस्तुमान असेल तर त्याचं व्हॉल्यूम किती असतं पाण्याचं? तर 1 किलोचं असेल 1 लिटर, म्हणजे 1 लिटर पाणी, बरोबर? म्हणजे पूर्ण रूममध्ये असलेली वॉटर वेपर जे 4% आहे या रूममध्ये, ती समजा मी या तांब्यामध्ये घेतली तर काय होईल? ती त्या तांब्यात मावेल. डू यू अंडरस्टँड द ब्युटी ऑफ डेन्सिटी गाईज? ही पूर्ण रूममध्ये पसरलेली वॉटर वेपर किंवा पाण्याचं बाष्प जर का त्याचं पाणी केलं तर ते एका तांब्यामध्ये मावेल. रूममधून, रूमच्या 4% मधनं डायरेक्ट तांब्यामध्ये. यू अंडरस्टँड द ब्युटी ऑफ डेन्सिटी? म्हणजे वॉटर ॲज अ लिक्विड इज 1000 टाइम्स डेन्स compared to the water vapor. म्हणजे 1000 पटीने, ज्या जागेमध्ये वॉटर वेपरमध्ये 1 मॉलिक्यूल असेल तर त्याच जागेमध्ये पाणी झालं तर त्यात 1000 मॉलिक्यूल असतील. सो दिस इज कॉल्ड डेन्सिटी, करेक्ट? सो वॉटर वेपरची म्हणजे माझ्या पूर्ण रूममध्ये असलेली 4 डिग्री जी 4% जी वॉटर वेपर असेल ती या माझ्या 1 लिटरच्या तांब्यामध्ये मावेल, आणि दॅट इज कॉल्ड द डेन्सिटी. द कन्सेप्ट ऑफ डेन्सिटी, 1000 टाइम्स डेन्सर. वॉटर ॲज अ लिक्विड, ice as a solid form, both are 1000 times denser than the water vapor, so they occupy 1/1000 space compared to water. आता पुढचा प्रश्न की तुम्ही anomalous behavior of water, 0 to 4 डिग्री सेल्सिअस मध्ये काय होतं? जसं समजा आता ह्याच तांब्या आहे तर या तांब्यामध्ये समजा 5 डिग्री म्हणजे रूम टेम्परेचर 38 डिग्री 35 डिग्री पासून 5 डिग्री पर्यंत 4 डिग्री पर्यंत केलं तर ते जे पाणी असेल तर या तांब्यामध्ये मावेल. पण जर का मी तेच 4 डिग्री पासून 3 डिग्री केलं, 4 डिग्री पासून 3 डिग्री केलं तर ह्याच्यात जे 1 लिटर जे पाणी असेल सो दॅट विल एक्सपांड and it will occupy 10% more space. 1 जागा ते जास्त, म्हणजे काय? बर्फ झालं तर ते उतू येईल. म्हणजे मी हे केलेलं नाहीये, पण इफ आय वॉन्ट टू इमॅजिन, ह्याच्यामध्ये असलेलं पाणी 3 डिग्री सेल्सिअसला हे उतू जाईल, म्हणजे पाणी ओतू नाही जाणार, बर्फ ओतू जाईल, आणि इट विल एक्सपांड टू बिकम 1.1 लिटर. कारण 920 kg per मीटर क्यूब, म्हणजे त्याची डेन्सिटी कमी झाली म्हणून ते एक्सपांड झालं, बरोबर? डेन्सिटी कमी झाली म्हणजे त्याचं ते एक्सपांड झालं आणि त्यामुळे मग ते ऑक्युपाईंग मोर स्पेस दॅन वॉटर, मग ते तरंगायला लागलं आणि मग त्याच्या खाली मासे किंवा काय जे जीवजंतू असतील पाण्यातले ते जाऊ लागले. तर मित्रांनो, एका केवळ डेन्सिटी समजून घेतल्यानंतर तुम्हाला या निसर्गातल्या अनेक प्रकारांचा अंदाज आपोआप यायला लागतो, आणि त्याशिवाय आपण वॉटर वेपर, वॉटर ॲज अ लिक्विड आणि वॉटर ॲज अ आईस ॲज अ सॉलिड यांच्या फेज चेंजेसमध्ये होताना त्याचा व्हॉल्यूम कसा कसा कमी होतो, म्हणजे 1000 एका क्युबिक मीटरमध्ये किंवा वॉटर वेपर आणि वॉटर ॲज अ लिक्विड याच्यामध्ये 1000 टाइम्स ते डेन्स होतं, आणि त्यामुळे मग एका रूमच्या असेल 4% एरियामध्ये 4% व्हॉल्यूममध्ये असलेली हवा
एका तांब्यामध्ये एक एक असलेली वॉटर वेपर एका तांब्यामध्ये ती मावते आणि 0 to 4 डिग्री सेल्सिअसमध्ये बघायला गेल्यास त्या 1 लिटरच्या तांब्यातनं ती 10% वाढते आणि ऑलमोस्ट तो बर्फ हा तांब्याच्या वर येईल. म्हणजे आपण केलेलं नाही पण मे बी इफ इट हॅपन्स द आईस विल कम आउट कारण ऑक्युपाईज मोर स्पेस. तर मित्रांनो, अशा प्रकारचे जे एक्सपेरिमेंट्स आपण थॉट एक्सपेरिमेंट जरी केले तरी आपल्याला या डेन्सिटी या कन्सेप्टची ब्युटी कन्सेप्टचं सौंदर्य आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने समजू शकेल. तुम्ही ज्या एरियात राहता आणि तुमच्या इथं तुमच्या घरामधली रूमचं व्हॉल्यूम किंवा तुम्ही ज्या शाळेत असाल तिथल्या लॅबमध्ये असलेलं व्हॉल्यूम आणि तुमच्या इथं असलेली डेन्सिटी आणि तुमच्या इथं असलेली ह्युमिडिटी आणि वॉटर वेपर याचं साधारण म्हणजे ह्युमिडिटी सोडा आता पण वॉटर वेपर पर्सेंट एक तुमच्या पद्धतीने तुम्ही करा आणि त्यानुसार तुम्ही ज्या लॅबमध्ये आहात, तुम्ही ज्या खोलीमध्ये बसता तिथं किती पाणी तुमच्याकडे अवेलेबल आहे आणि तुमच्या खोलीतले वॉटर वेपर समजा थंड केली तर ती किती 1 तांब्या, 2 तांब्या, 3 तांबे याच्यामध्ये मावेल. असं एक सुंदरसा थॉट एक्सपेरिमेंट तुम्ही तुमच्या पद्धतीने करून बघा. पुन्हा तुम्हाला मी त्या स्टेप्स सांगतो की तुमच्या रूमचा व्हॉल्यूम मोजा. नंतर त्या व्हॉल्यूमनुसार त्या तुमच्या रूममध्ये असलेली हवा किती किलोग्रॅमची आहे ते मोजा. नंतर तुमच्या इथे असलेला ऑक्सिजन किती आहे ते काढा. नंतर 4% वॉटर वेपर पकडून त्यानुसार तुमच्या रूममध्ये तुमच्या लॅबमध्ये असलेली वॉटर वेपर त्याचं वस्तुमान काढा आणि ते वॉटर वेपर ही कुठल्या आकारामध्ये मावते हे काढा. तुम्हाला आपोआप अंदाज येईल की डेन्सिटी म्हणजे काय. की 1000 कडून वर 1 कडे येणं किंवा 1 कडून 1000 कडे जाणं म्हणजे ऑक्युपाईंग लेसर स्पेस, ऑक्युपाईंग 1000 times lesser space is getting denser, occupying 1000 times expanded space is called getting rarer density आणि म्हणजे पसरणं. तर या कन्सेप्टचा तुम्हाला अंदाज या टाईपच्या थॉट एक्सपेरिमेंटमधनं नक्की येईल. तो करून बघा आणि तुमच्या रूमच्या तुमच्या लॅबमध्ये असलेल्या हवेमध्ये किती तांबे पाणी आहे आणि किंवा किती मोठी लॅब असेल किंवा मोठा हॉल असेल तर किती बादल्या पाणी आहे हे तुम्ही काढा आणि मला कमेंट्समध्ये सांगा. आणि डेन्सिटीवरचा असाच एक व्हिडिओ याही पुढे मी करणार आहे पण त्याविषयी आपण बोलूया पुढच्या वेळी. आणि नक्कीच माझे जे व्हिडिओ आहेत तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही त्यांना लाईक वगैरे करा. काही कमेंट्स असेल तर कमेंट्स सांगा आणि तुमच्या मित्रांना वगैरे ते व्हिडिओ तुम्ही दाखवा आणि फिजिक्स या विषयावर एक चांगल्या पद्धतीने चर्चा करा. त्यातून तुम्हाला त्यातनं जास्त मजा येईल आणि जास्त गोष्टी कळू शकतील. तर आता इथेच थांबतो.